नक्कीच मुंडेंना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणूनच त्यांची हत्या झाल्याचा एक खळबळजनक दावा केला जातोय। त्यामुळे खरं काय खोटं काय हे कालांतराने स्पष्ट होईल, पण यामुळे राजकारण तापलंय आपल्या देशातलं हे नक्की। आता वळते पुढच्या बातमीकडे। काळा पैसा भारतात यावा, त्याचबरोबर बनावट नोटांच्या काळ्या धंद्याला आळा बसावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी केली, मात्र तरीही बनावट नोटांचा कारभार काही थांबला नाही। कोल्हापुरात बनावट नोटा चलनात आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। यामागे एक मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे। बनावट नोटांचा काळा धंदा सुरूच। कोल्हापुरात सापडल्या बनावट नोटा। बनावट नोटा बनवणाऱ्यांचा सुळसुळाट। तुमच्या खिशात असलेल्या नव्यानं आलेल्या नोटा खऱ्या आहेत ना असा प्रश्न पुन्हा उपस्थित होऊ शकतो। तुमच्याकडे असलेल्या नव्या रंगातल्या, नव्या आकारातल्या आणि नव्या स्वरूपातल्या नोटा खोट्या देखील असू शकतात, कारण कोल्हापुरात बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांचं रॅकेट उघड झालंय। गांधीनगर पोलिसांनी बनावट नोटा विक्री करणाऱ्या 2 संशयितांना ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून 7,500 बनावट नोटा देखील जप्त करण्यात आल्या आहेत। त्याच्या अंगझडतीमध्ये साधारण 500च्या 8 नोटा, 200च्या 8 नोटा, 100च्या 17 नोटा, 50च्या 5 नोटा असा एकूण 7,550 रुपयाच्या बनावट नोटा आढळून आल्या। त्याच्याकडे आम्ही अधिक विचारपूस करता त्याच्याकडून आणखी 2 इसमांची नावं निष्पन्न झालेली आहेत। त्यासाठी 2 टोळ्या, 2 पथकं आपण त्यांना पकडण्यासाठी सांगली आणि इचलकरंजी या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे। सांगलीत या बनावट नोटा छापण्याचा गोरखधंदा सुरू होता। ट्रेसिंग पेपर, केमिकल कागद, कार्ट्रेज, कम्प्युटर आणि प्रिंटर या किरकोळ साहित्यात सांगलीत एका आलिशान बंगल्यात नोटांची छपाई होत होती। 2,000, 500, 200 आणि 100च्या अगदी हुबेहूब नोटांची इथं छपाई सुरू होती। चलनात बनावट नोटा आल्यानं आता व्यापाऱ्यांतही चिंता वाढली आहे। मार्केटमध्ये बनावट नोटा स्वीकारताना आम्हाला एवढा त्रास होतो की त्या ओरिजिनल आहेत का डुप्लिकेट आहेत हेच कळत नाही, आणि त्यातनं ग्राहकाने दिली तर ती डुप्लिकेट आहे का ओरिजिनल देताना बँकेत बी स्वीकारली जात नाही। तर ह्याच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई करावी। नोटाबंदी होऊन देखील बनावट नोटांच्या काळ्या धंद्याला काही रोख लागलेला नाही। त्यामुळे प्रशासन कडक कायदा करणार की फक्त नव्या नोटा छापणार असा सवाल उपस्थित होतोय। संभाजी थोरात, साम टीव्ही, कोल्हापूर।